तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला जे चॅटिंग सेक्शनमध्ये विचारत होते की आपल्या नानांची मुलाखत घ्या ना, तुमचे जे मला प्रश्न पडले होते ते आज मी नानांना विचारणार आहे. तर नाना, आपल्या पब्लिकचा पहिला प्रश्न असा होता की मन्याला तुम्ही म्हणजे कोणत्या वयामध्ये आणलं होतं, की तेव्हा मन्या म्हणजे किती लहान होता काय? आदतमध्ये आणला होता. आदतमध्ये म्हणजे लहान वयामध्ये हा, आणलं. 2-2.5 वर्षाचा होता. मन्याचा खुराक काय होता? आपलं रेग्युलर पेंड भुसा, बारडा, गव्हाचं पीठ, त्याला दूध. त्याला आतापर्यंत तुम्ही कसं घडवलं? तो घेतला तेव्हाच म्हणजे पळ्याच घेतला होता आपण. पहिल्यांदा प्रथम त्यांच्या असताना त्याने पहिला ट्रॅक्टरचं मानकरी म्हणजे प्रथम हिंद केसरी तिथंच झाला होता. पठारांच्या बारीत पळत होता वागसकरांकडे. त्याच्यानंतर आपण 1-2-4 महिन्यांनी घेतला. पहिल्या यात्रेपासून तो त्याची गती जास्तच होती, त्यामुळे आपण घ्यायचा प्रयत्न होता त्याला. आपल्या मन्याने घाटाचा राजा हा किताब पहिल्यांदा कधी पटकावला होता काय आहे का लक्षात? कमीत कमी 700-800 किताब झाले असतील तेव्हा. आता एक तुमचा म्हणजे अंदाज एक पहिला किताब कधी त्यांनी मिळवला होता? त्याने पहिल्या घाटातच आहे ना, पहिल्या घाटातच घाटाचा राजा पण फायनल आमची झाली होती. आणि त्यांच्याकडे असताना पहिल्यांदा 4 व्हीलर ट्रॅक्टर पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा ठेवला होता. बरोबर. त्यावेळेस फुलगावलाच होता मला वाटतं ट्रॅक्टर. त्या ट्रॅक्टरचा मानकरी मन्यात झाला होता. पुढे कांड्या असताना एवढं पब्लिक असताना का सगळ्यांची कांडी लागली, मन्याचंच कांडी लागलं आणि त्यांना तो ट्रॅक्टर भेटला. त्याच्यानंतर आपण मग तो घेतला. तर आता असं मला विचारायचं आहे, मन्याचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये काय होतं आतापर्यंत? 1 नंबर म्हणजे असं बैल होणे नाही, पुढं माग झाला नाही, पुढं होणे नाही. स्थान म्हणजे देवा पांडुरंगाचा अवतार होता तो. आज एवढा शहाणा बैल, पहिल्या राऊंडपेक्षा फायनलला जास्त पळायचा. सगळ्या गोष्टी त्याला कळायच्या ना, माणसासारखं ज्ञान होतं त्याला. बरोबर. सांगितलेलं बैल सगळं ऐकायचा आणि गुणी बैल होता. एवढा याच्या मने एवढा पब्लिकला कनेक्ट बैल एकही नव्हता. रोज त्याला 25-50 गाडी बघायला यायची, 100 फूट रोज निघायची. हा, बरोबर. परत घाटावर सुद्धा कमीत कमी 500 फूट काढत असेल पोरं. बरोबर. कधी तो कोणाला मारित नव्हता, कोणाला कटाळा येत नव्हता. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फोटो असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की आपला बैल आहे, आपलेपणा होता. आणि त्याच्यात काहीतरी मोहिनी एक होती. मोहिनी असल्यासारखं त्याला वाटायचं की ही ज्याला त्याला वाटायचं मन्यापाशी जावा फोटो काढावा. बरोबर. आजही मन्या जाऊन सुद्धा त्याच्या समाधीला सुद्धा लोकांची रीग लागलेली आहे. बरोबर. आता नाना, आपल्या संतोष भाऊनी आपल्या मनाची मूर्ती घरामध्ये स्थापन केलेली, अशा अनेक आपले चाहते असतील, त्यांच्यापर्यंत आपण आता पोहोचू शकलो नाही. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि आता अनेक जण मन्यावर प्रेम करत होते, त्यांना वाटत आपलाच बैल आहे या हिशोबाने सगळे वागत होते. आणि अनेक जण आज त्याला त्या हे मूर्तिकाराला कमीत कमी त्या दिवशी 3000 मूर्तीची ऑर्डर भेटली पूजा करायसाठी लोकांनी. काहीतरी परमेश्वरी अंश पहिल्यापासूनच आम्हाला वाटायचं की याच्यात काहीतरी हाय एक्स्ट्रा देवाची कृपा म्हणून. आज 17-18 वर्ष बैल पळतात का? 3 खूप होत्या तेवढ्यात. ते काहीतरी देणगी होती त्याला, त्याचं काम झालं परमेश्वराने त्याला घेऊन गेला, असं जातं म्हणायला लागलं. बरोबर. आणि नाना, असं मला विचारायचं तुम्हाला की उतरत्या वयामध्ये बैल कमी पडतात, तसा आपला उतरत्या वयामध्ये मन्या त्याचे रेकॉर्ड मोडत होता, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? 2 वर्षाचे जेवढे तर दुसरे वर्ष 3रं वर्ष होतं ना त्याने. बरोबर. काळ चालू झाल्यापासून 2 वर्ष कमी त्याच्या यंदा ह्या चालू वर्ष सीझनला त्याचीच रेकॉर्ड त्याने सगळे मोडले होते. बरोबर. त्याचं त्याला पळायची त्याची हौस अजून वागली नव्हती. आणि सकाळपेक्षा त्याला संध्याकाळच्या डबलला जास्त आवड असायची. बैल कम्प्लीट शिकलेला होता. काहीतरी परमेश्वरी अवतार असल्यामुळे देवाची कृपा म्हणजे त्याच्यात काहीतरी देवाचे आपल्याला उलट कळून नाही आलं. परमेश्वर आज पांडुरंगाचा गंध साक्षात त्याच्या कपाळावर, त्यावेळेस आपल्यालाच नाही कळालं. आज एवढं समाज यायचं, एवढी लोक त्याला कनेक्ट व्हायची, म्हणजे काहीतरी ईश्वर देणगी असल्याशिवाय होऊ शकत नाही अशा गोष्टी. बरोबर. आणि आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मनाला तुम्ही कार्यालयामधून ज्या दिवशी घेऊन आले होते त्यावेळेस नेमकं असं झालं काय की मन्याने म्हणजे मन्या आपल्याला अचानक सोडून गेला, त्या क्षणाबद्दल थोडंसं सांगू? आता काही ते न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. थोडा अटॅकचा प्रकार झाला. 5 वाजता झाला आणि तिथे येऊन मग थोडंसं डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले. नंतर म्हणजे जास्त तब्येत खालवली. त्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि आपल्या दशक्रियेला आपल्या मन्याची भरपूर गर्दी होती. एखाद्या नेत्याच्या सभेला एवढी गर्दी यायची नाही तेवढी आपल्या मन्याची यायला होती. मांडव आपण जे टाकला होता, मांडवाच्या बाहेर उन्हामध्ये लोक बसले होते आपल्या मनासाठी, त्याबद्दल काय सांगणार त्या लोकांबद्दल? सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम होतं, त्याची चाहते होते. बरोबर. असंख्य लोक अजूनही येतात, त्यांना त्या दिवशी नाही जमलं. बरोबर. आपल्याला न सांगता येईल अगणित ही गोष्ट आहे. बरोबर. काहीतरी परमेश्वराचा काहीतरी अंश असल्यामुळे आज एवढं मनावर तो राज्य करीत होता ना. बरोबर.
पांडुरंगाने काहीतरी त्याला जास्त दिल्यामुळेच आज एवढंच आजही लोक दसकलेणार तर अजून चालू आहेत. बरोबर आहे. सांगतात बाबा आम्हाला तेव्हा जमलं नाही, आम्ही आता आलो दर्शनाला. आजही लोकांची रीती लागूच आहे, चालूच आहे अजून. बरोबर. पूर्ण महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक आज इथे येते. ते फक्त मनाला पाहण्यासाठी. आणि आता मला मागाशी मी आता येताना मला भरपूर लोकांनी प्रश्न केले की आपला मोने आणलेला आहे, त्याला घाटामध्ये आपण आता कधी उतरवणार आहे? आता हे झालं कसं 8-15 दिवसांनी उतरवणारच आहे. 8-15 दिवसांनी. तो पळतोय असं काय नाही. आणि भरपूर आपल्या पब्लिकचं असं म्हणणं होतं की नाना म्हणजे तुम्हाला सांगणे आपल्या पब्लिकचं की आपल्या मनाला लवकरात लवकर तुम्ही आणून द्या, ह्याच्याबद्दल काय सांगा? चालू आहे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर मान्या येईल. परत लोकांचे ज्या इच्छा आकांक्षा आहेत सगळ्या पुऱ्या होतील. आणि 30 वर्ष परमेश्वर देणार आहे, तोच घेणार आहे. बरोबर आहे. ईश्वर सत्य पुढे काय, पांडुरंगा पुढे आपण काय करणार? आपण प्रयत्न करणार आहे, देणारा तोच आहे ना. सगळ्यांच्या आशा आकांक्षा तोच देणार आहे आणि तोच देईन सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या करायला. आम्ही कर्तव्य करणार, आम्ही आमचं कर्तव्यात पुढे कसूर नाही करणार. बरोबर आहे. तर आपल्या मनाच्या बाबतीत जसं तुम्ही मनाला घडवलं तसंच आपल्या मोन्याला सुद्धा घडवसान मार येत ही तर आम्हाला खात्रीच आहे. त्याच्याबद्दल चालू आता आलाय. आता तब्येत जपणं, खाणं पिणं सगळ्या गोष्टी थोडा टाइम लागतो घडायला. बरोबर. आपल्या मनाच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यातला मनाबद्दल असा कोणता क्षण आहे तो म्हणजे आयुष्यभर विसरू शकत नाही? मनाच्या आयुष्यातला अनेक ठिकाणी त्याने आम्हाला धक्का दिलेला की आमच्या अपेक्षित नसताना म्हणजे अनपेक्षित क्षण असा तुमच्या लक्षात? कांदळीला सुद्धा आता त्याने आहे ना 2 वर्षात 6 वेळा पळाला होता तिथे. बरोबर. आता 11-6 आल्यावर आम्हाला पण उत्सुकता होती, म्हणजे आता काही मने रेकॉर्ड मान्याचं तोडू शकत नाही. तर त्या आता बलमानी त्यांनी आता महिन्यापूर्वी 10-87 टाकले. आम्हाला एक म्हणजे धक्का बसल्यासारखं झालं. रेटवडीला तसं 10-99 फायनल झाले. अनेक ठिकाणी अशी त्याने म्हणजे आम्ही न विचार करणारे रेकॉर्ड करून ठेवले. बरोबर. हो चालेल. तर आपल्या नानांचं म्हणणं असं होतं की महिन्या ज्या घाटामध्ये जाईल त्या घाटामध्ये म्हणजे महिला वर्ग असेल, आपल्या बारीक लहान मुलं असेल त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढायला गेले. मान्या कोणाला धक्का लावत नव्हता, एवढा शांत स्वभावाचा आपला मान्या होता. तर नाना धन्यवाद, तुम्ही मुलाखत घेतली. 1 मिनिट तुम्हाला एक प्रश्न विचारा. पण तुमच्या आयुष्यातील एखादा असा क्षण सांगा मान्याबद्दल. एक ना असे 10,000 म्हणजे 1000 गाठ केलेले त्यांनी मनेनी. आणि प्रत्येक वेळेला आहे ना तो सकाळी जर आपली बारी जर समजा 12 सेकंदमध्ये घाट असेल तो 11:30 घाट आणायचा. पण संध्याकाळी जर दुसरी फेरी असेल ना तर तो म्हणजे रेकॉर्ड ब्रेकच बारी व्हायची, आम्ही सुद्धा थक्क व्हायची. बरोबर. म्हणजे पहिले आपली सकाळची सकाळी बारी आतून बसवायचं. आणि ते सकाळी आहे ना बैल थोडस कमी पळायचा, कारण त्याला सगळं म्हणजे त्याला काय कळत होतं, त्याला आता ते मुक्का प्राणी होता पण त्याला कळत होतं आपल्याला संध्याकाळी परत पळायची. आणि तो संध्याकाळी आहे ना इतका जीव लावून पळायचा की सगळे 1000 जरी गाड्यात जरी नंबर असला 1000 गाड्याच्या तो सगळ्यांच्या आतमध्ये यायचा. ही त्याची खरी खासियत होती. त्याच्यामुळं कधी पण कधी विसरू शकत नाही त्याचे ते क्षण आहेत ना, आम्ही आमच्या आयुष्यात तरी आम्ही विसरणार नाही भाऊ. आपण कोणीच विसरू शकत नाही, तुम्ही विसरू शकत नाही, आम्ही नाही. म्हणजे आपल्या खेड तालुक्यातले कोणतेच लोक मनाला शेवटपर्यंत विसरू शकत नाही. आपल्या मनाची जागा आता संतोष भाऊंनी आपल्या घरामध्ये मंदिर म्हणजे देवाप्रमाणे ठेवलेलं आहे मनाला. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडं? हे पहा, महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेर आपण ही मनाची ख्याती गेलेली. बरोबर. ती ख्याती अशी गेली की तो सगळ्या याच्यावर राज्य करायचा घाटावर जाऊन. त्याच्यामुळे लोकांची इच्छा त्याच्याबद्दल वाढत गेली. आम्ही आपलं सर्वसाधारणपणे आम्ही आपल्या घाटात जायचं, न्यायचं, पळवायचं, पण लोकांची त्याच्याबद्दलची जी उत्सुकता वाढत गेली की इतकी वाढत गेली की शेवटपर्यंत त्याला लोकांनी साथ दिली. बरोबर. आणि ती साथ तो गेल्यानंतर सुद्धा आज लोक देतात हे पाहूनच आम्ही थक्क होतोय.